सध्या मुसळधार पाऊस राज्यभर कोसळतो आहे। मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढलाय आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्याला त्यामुळे चांगलाच दिलासा मिळालाय। नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय। धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न देखील सुटलाय। बीडमध्ये सरस्वती नदीला पूर आल्यामुळे माजलगाव तालुक्यातील अमरिग पारगाव या गावचा संपर्क तुटलाय। 500 लोक हे पुरात अडकले आहेत, तर रायमोहा पातोडा मार्गावर टाकळवाडीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संदीप गरंजे हा युवक मोटरसायकलसह वाहून गेलाय। संतोष कुंटे हा सुदैवाने वाचलाय। नागपूरच्या सिंफना नदीचं पात्र वळवल्यामुळे शेकडो एकरावरील शेतीचं देखील नुकसान झालंय। अकोल्यातल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं धोक्यात आली आहेत। गेल्या 10 वर्षांपासून प्रथमच एवढा पाऊस झाल्याचं अकोलेकरांचं म्हणणं आहे। तर नांदेडमधल्या जोरदार पावसानं लोहा तालुक्यातल्या खेडकरवाडी हा तलाव 100% भरला असून नदी आणि नाल्यांना देखील पूर आला आहे। आणि दरम्यान बीडमधल्या पावसाची अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी उद्धव मोरे। बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसापासून जे आहे ते पावसाची संततधार सुरू आहे। सगळ्या नदी नाल्या ज्या आहेत त्या भरून जाताना आपल्याला दिसत आहेत। ही नदी बघू शकता की कशा पद्धतीने या नदीची स्थिती आहे। अत्यंत पूरजनक परिस्थिती या नदीची आहे। अशाच जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची परिस्थिती आपल्याला जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे। एकंदरीत हे चित्र इतकं भयानक झाले की काही गावांचा संपर्क देखील तुटल्याचे चित्र बीडमध्ये निर्माण झाले। माजलगाव तालुक्यामधले काही गावं आहेत ते त्यांचा संपर्क तुटलेला आहे। त्यांना 500 लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्याचबरोबर गेवराई तालुक्यामध्येही काही गावं जे आहेत त्या गावांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली। 24 तास झालं सलग रीत्या जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळतोय। बिंदुसरा धरण जे आहे ते तुडुंब भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्याचबरोबर माजलगाव धरण 4 किंवा 5 वाजता कंप्लीट भरण आणि माजलगाव धरणाचे 2 दरवाजे जे आहेत ते प्राथमिक उघडण्यात येतील असा अलर्ट देखील प्रशासनाने आपल्याला दिलेला आहे। त्याच्यामुळं त्या परिसरात असणारे जे लोक आहेत यांनी काळजी घ्यायची आहे। या सगळ्याचा अलर्ट देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। सध्या माझ्या पाठीमागे तुम्ही नागरिक बघू शकता ते सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांना काय वाटतं या पावसाकडं, कशा पद्धतीने या पावसाकडे तुम्ही बघता? असं कधी घडला होता पाऊस? असं जसं कळत आहे तसं 10-15 वर्ष झालं बीड जिल्ह्यात पाऊस नाही आहे। हां जसं कळत आहे त्याला तसं मला फर्स्ट टाइम हे बीड जिल्ह्यात पाऊस असा झाला धोधाळी की वागणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे सध्या। तुम्ही बघू शकता की लोक जे आहेत ते पावसाने समाधानी आहेत। मात्र या पुढचा जो पाऊस असेल तो धोकादायक पाऊस असणार आहे, कारण की नद्या नाल्यांनी जे आहे सीमा ओलांडलेली आहे। त्याच्यामुळं मोठा धोका या पावसाने लोकांना होतोय। त्याचबरोबर मोठ्या संख्येने पिकांचं देखील या पावसामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय, कारण की बरेचसे पात्र जे आहेत ते सोडून वाहायला लागलेले आहेत। पात्राच्या बाहेर पाणी चाललेलं आहे।